महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शेगाव शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन। भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध समाज बांधवांनी शेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा। महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी भंते राजज्योती, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर शेगोकार, दादाराव अंभोरे, HD अजने, महिला आघाडीच्या ज्योतिताई शामसकर, उपसरपंच पंडितराव परघरमोल, डॉक्टर ढोले, प्रशांत खंडेराव, मेजर KM हेलोडे यांच्यासह उपासक व उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। निवेदन कोणाला देता? मग खुर्चीला देऊ नाही तर काय नाही ना। बौद्ध धर्मीयांच्या माध्यमातून आज आम्ही शेगाव या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि निवेदनाचं मुख्य औचित्य असं आहे की बौद्ध गयामध्ये जे आज मुक्ती आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी देखील, आणि सोबतच या BT ॲक्ट 1949चा जो आहे त्याला रद्द करण्याच्या बाबतीतनी आमचं मत आहे, जेणेकरून बौद्धांच्या हाती बौद्धांची विरासत आली पाहिजे। आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा की संपूर्ण भारतामध्ये म्हणा हे पाठिंबा देण्याचा संपूर्ण निवेदन देण्याचे संपूर्ण कार्यक्रम चालू आहेत। आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी आहोत। याच्यानंतर अजून काय पुढचं काय यासाठी जसं BT ॲक्टमध्ये जे सांगितल्याप्रमाणे की BT ॲक्टमध्ये समितीच्या माध्यमातून काम चालते आणि त्याच्यामध्ये 5 बुद्धिस्ट किंवा 4 बुद्धिस्ट किंवा 4 हिंदू आणि त्याचा जिल्हाधिकारी हा हिंदू असेल तर मग त्याचा अध्यक्ष, अशा पद्धतीने जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी किंवा तो कायदा रद्द करण्यात यावा, हे आमचं मत आहे किंवा मागणं आहे। शासनाने तुमची आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय तुमचं? शासनाने जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये देखील याचा निषेध होऊ शकतो, आणि सोबतच उपोषणाला देखील सर्व भिक्षू लोक म्हणा किंवा उपासक उपासिका संघ बसू शकतात। आज काय केलं आपण? आज आपण करत आहोत निवेदन देत आहोत राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना आणि तिच्या मुख्यमंत्र्यांना, बिहारच्या मुख्यमंत्र्यांना की जे आणि तहसीलदाराच्या माध्यमातून की जेणेकरून ते आमच्या या निवेदनाची दखल घेतील। यामुळे हा संपूर्ण जनसमुदाय इथं जमलेला आहे। मी बुलढाणा जिल्हा उत्तर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष KK शेगोकार, जिल्हा आणि तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शेगाव तहसीलदार साहेब यांना महाबोधी बुद्धविहार बौद्ध गया या ठिकाणी चालू असलेले जे धरणे आंदोलन आहे त्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी समस्त बौद्ध जन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या सर्वांच्या मार्फत या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या तर्फे मान्य राष्ट्रपती साहेब, त्याचप्रमाणे पंतप्रधान, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या बिहारचे असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन देण्यात येत आहे की जे तथागत भगवान बुद्धाचा अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेले आहे त्या तथागत भगवान बुद्धाचा जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलं पाहिजेत। आपल्याला असं दिसून येते की सम्राट अशोकाने 84,000 वास्तू या ठिकाणी निर्माण केल्या होत्या। ते 84,000 असलेले बौद्ध विहार आज या असलेल्या मनुवादी लोकांनी गिळंकृत केलेले आहे। आज आपल्याला जग जाहीर आहे की तथागत भगवान बुद्धाचं हे विहार एकमेव विहार आहे की बौद्ध गया, की त्या ठिकाणी आजही तेथील असलेले मनुवादी लोक त्या ठिकाणी राज करत आहेत आणि ते बौद्धांच्या ताब्यात देत नाही आहेत। अशा प्रकारे अगदी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे निवेदन देण्यात येत आहे। सरकारने जर का या निवेदनाचा विचार केला नाही तर अवघ्या 8 दिवसामध्ये आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। प्रत्येक तहसीलला, प्रत्येक गाव पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुद्धा या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। आणि सरकारने या बाबीची नोंद घ्यावी। सरकारला या माध्यमातून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर बौद्धांची विरासत असलेली हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात आली पाहिजेत, या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे। जिला से बात कर रही हूँ।
ये आज का जो प्रोग्राम रखा हुआ है शेगांव तहसील में, महाबोधि महाविहार जो हमारी आस्था है, बौद्ध लोगों की जो आस्था है, और जो बोध गया में जो अनशन चल रहा है, बोध गया में जो बहुत बड़ा आंदोलन चल रहा है, वहाँ पे बहुत सारे भिक्षु लोग, बहुत सारे उपासक वहाँ पे अनशन पे बैठे हुए हैं। वहाँ का जो सरकार है, बिहार का जो सरकार है, वो उनकी दखल नहीं ले रहे। और ये महाबोधि विहार जो है वो बौद्ध का है, वो बौद्ध के हाथ में सौंपना चाहिए। इसकी वजह से आज हमने तालुका लेवल पर हमारे शेगांव के लोगों के तरफ से यहाँ हम आंदोलन कर रहे हैं और तहसीलदार को निवेदन देके हमारी जो विरासत है, हमारी जो आस्था है, वो हमें सौंप दे, ये हमारी मांग है। आज के दिन सभी शहरवासी यहाँ आए हुए हैं, तो इसका एक महत्वपूर्ण घटना के लिए हम यहाँ उपस्थित हुए हैं। जो बिहार में स्थित महाबोधि महाविहार है, उसे मुक्त करने के लिए ये आंदोलन चलाया जा रहा है। ये आंदोलन अखिल भारतीय बौद्ध महासभा के अंतर्गत चलाया जा रहा है और इस आंदोलन का मुख्य उद्देश्य यही है कि जो बौद्धों की विरासत है, जो बौद्धों की संस्कृति है, वो बौद्धों को सौंपनी चाहिए और 1949 का जो एक्ट है वो रद्द होना चाहिए और हमारी विरासत हमें सौंप देकर हमें बौद्ध धर्म का प्रचार प्रसार करने के लिए हमें स्वतंत्रता मिलनी चाहिए। और जो धन आ रहा है, वो धन आ रहा है विदेशों से, वो बौद्ध की संस्कृति नष्ट करने के लिए उपयोग में लाया जा रहा है। वो धन हमें बौद्ध की विरासत बचाने के लिए और संपूर्ण दुनिया को, विश्व को ये बताने के लिए कि ये बौद्ध विरासत है और ये बुद्ध की विरासत भारत में मतलब भारत में स्थित है। ये जो विरासत है, ये हमें हमारे आने वाली पीढ़ी को विरासत देनी है। इसीलिए ये आंदोलन तीव्र रूप से हम करने जा रहे हैं।